ठीक आहे. तुमचं जे पहिले प्रॅक्टिकल आहे, बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ सिंगल स्टेज लो पॉवर इमिटर एम्प्लीफायर. दुसरा आहे सिम्युलेशन सिम्युलेशन टेस्ट द आउटपुट ऑफ सिंगल स्टेज सी एम्प्लीफायर. ठीक आहे, सिंगल स्टेज बघणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं जे प्रॅक्टिकल आहे, बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ टू स्टेज आरसी कपल एम्प्लीफायर. हे दोन आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. ठीक आहे, आता फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, सिंगल स्टेज सीई एम्प्लीफायर. ठीक है, सिंगल स्टेज लो पावर एम्प्लीफायर आर जनरली यूज फॉर स्मॉल सिग्नल एम्प्लीफिकेशन इन द electronic circuit. Low power amplifier is used various electronic appliances and electronics communication. ठीक आहे, याचा यूज थोडक्यात सांगितलेला आहे. मागच्या वेळेस तुम्हाला मी हा ग्राफ सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, व्होल्टेज गेन तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर एव्हीए ठीक आहे, व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट करायचे असेल तर एव्ही इज इक्वल टू व्ही आउट अपॉन व्ही इनपुट, म्हणजे इनपुट व्होल्टेज अपॉन आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. करंट गेन ए आय असेल तर इनपुट आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. पॉवर गेन असेल एपी एव्ही इंटू ए आय. एव्ही म्हणजे व्होल्टेज गेन इंटू करंट गेन. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की आपल्याला आपलं किट आहे, किटला फक्त तुम्हाला काय द्यायचं आहे, इनपुट म्हणजे इनपुटला तुम्हाला फंक्शन जनरेटर द्यायचं आहे आणि आउटपुटला तुम्हाला काय काय बघायचं आहे, तुम्हाला व्होल्टेज बघायचं आहे. ठीक आहे, स्टार्टिंग आपलं आपण जो घेणार आहोत ते 100 हर्ट्स पासून आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणार आहोत अप टू 1 मेगा हर्ट्स पर्यंत आपण काय करतो, फ्रिक्वेन्सी आपण काय करणार आहे. हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे. त्यानंतर ही तुमची सर्किट डायग्राम आहे. सर्किट डायग्राम तुमचा सिंगल स्टेज आहे म्हणून फक्त एकच ट्रान्झिस्टर यूज केला आहे, BC547. ही तुमची डायग्राम आहे. ठीक आहे, आणि त्याचे हे तुम्हाला रेजिस्टर वगैरे R1 R2 RC RE हे याच्यात रेजिस्टरच्या व्हॅल्यू पण खाली दिलेल्या आहे. ब्रेडबोर्डवर जर तुम्हाला किट परफॉर्म करायचं असेल, इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्याच्या ह्या तुमच्या कंपोनंट व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ट्रान्झिस्टर BC547 आहे, हा NPN ट्रान्झिस्टर आहे. ह्या रेजिस्टरच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. ठीक आहे, आणि हा तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ऑब्झर्वेशन टेबलला तुम्हाला काय आहे, इनपुट फ्रिक्वेन्सी तुम्हाला व्हॅरी करायची आहे, आउटपुट व्होल्टेज तुम्हाला मेजर करायचं आहे आणि ते व्होल्टेज तुम्हाला व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि गेन तुम्हाला इन डीबी मध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे, ट्रान्झिस्टरचे हा तुम्हाला ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टरचे तुम्हाला बेस कलेक्टर इमिटर म्हणजे टर्मिनल कसे आयडेंटिफाय करता यासाठी हा तुमचा पकडली आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो,
ठीक आहे. आणि याचं सिम्युलेशन पण आहे. सिम्युलेशन साठी एक सॉफ्टवेअर लागतं. ठीक आहे. सेकंड प्रॅक्टिकल हे तुमचं आहे सिम्युलेशनचं. सेम प्रॅक्टिकल आहे, पण हे जे प्रॅक्टिकल आहे हे सॉफ्टवेअर त्यांनी काय केलेलं आहे, परफॉर्म केलेलं आहे. सर्किट डायग्राम पण सेम आहे सिम्युलेशन साठी. ठीक आहे. आणि त्याच्यात त्यांनी जे सॉफ्टवेअर केलंय यूज केले आहे हे मल्टीसिमचं सॉफ्टवेअर आहे. हे तुम्हाला नेटवर पण अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. हे सॉफ्टवेअर दिलेलं आहे. ठीक आहे. या सॉफ्टवेअरची प्रोसेस काय दिलेली आहे त्यांनी, की परफॉर्म स्टेप बाय स्टेप इन्स्टॉलेशन प्रोसेस ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. म्हणजे सिम्युलेशन सॉफ्टवेअर काय करायचं, आधी पीसी मध्ये आपण किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, सिलेक्ट रिलिव्हंट इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. आवाज येतोय ना? येस मॅम. आवाज येतोय. सेकंड येस प्रोसेस मॅम. सेकंड प्रोसेस काय दिलेले आहे त्यांनी, सिलेक्ट रिलिव्हंट इलेक्ट्रॉनिक कंपोनंट फ्रॉम सॉफ्टवेअर लायब्ररी. त्यानंतर आहे बिल्ड द कॉमन इमिटर एम्प्लिफायर. म्हणजे यानुसार त्यांनी प्रोसेस दिलेली आहे की सॉफ्टवेअर कसं यूज करायचं आहे. ठीक आहे. बिल्ड द कॉमन इमिटर एम्प्लिफायर इन सिम्युलेशन सॉफ्टवेअर ऍज पर सर्किट डायग्राम. त्यानंतर काय आहे, त्यांनी अप्लाय इनपुट सिग्नल साइन वेव्ह टू द सर्किट. ठीक आहे. सॉफ्टवेअर मध्येच अप्लाय करायचं आहे आणि सिम्युलेशन किंवा त्याला आपण काय म्हणतो, रन सर्किट. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्होल्टेज हे करायचं आहे, इनपुट फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आणि व्होल्टेज काय करायचे, मेजर करायचं आहे. हे तुमचं आहे सिम्युलेशन सॉफ्टवेअरचं हे सेकंड प्रॅक्टिकल. ठीक आहे. सेम प्रॅक्टिकल आहे. इनपुट फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. सेम प्रोसेस आहे, जसं सिंगल स्टेजचं जो तुमचं आहे सिम्युलेशनचं, सेम त्या प्रोसेस तुमचं एफईटीचं राहणार आहे. स्टेप सगळ्यांच्या सेम राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जे आज आहे प्रॅक्टिकल, आजचं जे आहे प्रॅक्टिकल तुमचं 2 स्टेज आरसी कपल कॉमन इमिटर एम्प्लिफायर. ठीक आहे. यामध्ये काय दिलंय की एन एम्प्लिफायर इज द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ मोस्ट इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. जस्ट एज वन्स ब्रिक डज काय आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? येस मॅम, येतोय. ठीक आहे. does not house a single stage amplifier is not sufficient to build a practical electronic system. The gain of single stage is not sufficient for practical application. आपण सिंगल स्टेज 2 स्टेज का आपण त्याचा यूज काय, त्याचं हे थोडक्यात पर्पज दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. द व्होल्टेज लेवल ऑफ अ सिंगल कॅन बी रेज टू द डिझायर्ड लेवल इफ
if we use more than one stage, when a number of amplifier stage are used in succession, ठीक आहे, वन आफ्टर द अदर म्हणजे कॅस्केड मध्ये, ठीक आहे, इट इज कॉल्ड एज मल्टी स्टेज एम्प्लिफायर किंवा त्याला कॅस्केड एम्प्लिफायर पण म्हणतात, ठीक आहे. मच हायर गेन कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द मल्टी स्टेज एम्प्लिफायर. दिस प्रॅक्टिकल विल हेल्प द appropriate coupling of amplifier, ठीक आहे. मिनिमम theoretical background काय आहे, in multi stage amplifier the output of makes the input of the other stage. म्हणजे फर्स्ट स्टेजचे जे आउटपुट आहे ते सेकंड स्टेजच्या काय यूज केलं आहे, ऍज अ इनपुट म्हणून यूज केलेलं आहे. वी मस्ट यूज अ सुटेबल कपलिंग नेटवर्क बिटवीन टू स्टेज so that a minimum loss of through this network to the next stage. ठीक आहे, आवाज येतोय? येस मॅम. तुम्हाला जर ब्रेडबोर्डने यूज करायचं असेल तर तुम्ही हे त्याचे कंपोनंट व्हॅल्यू दिलेले आहे. सेम प्रोसेस आहे, टू स्टेजला पण इनपुट फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आहे, ठीक आहे, आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचंय तुम्हाला मेजर करायचंय, ठीक आहे. थेरोटिकल पार्ट का आलाय ना सगळ्यांना? थेरोटिकल पार्ट का आलाय ना सगळ्यांना? हो का नाही? थेरोटिकल पार्ट का आलाय का? मॅम आवाज ब्रेक होता ना म्हणून नाही समजलेलं आहे. हे बघ, सिंगल स्टेज मध्ये एक ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे, टू स्टेज मध्ये दोन ट्रान्झिस्टर यूज केलेले आहे,
इनपुटला तुमचा फंक्शन जनरेटर आहे, आउटपुटला तुमचा सीआर आहे. आपके इसमें से ठीक आहे. आता आपण हे प्रॅक्टिकल रन कसं करायचं आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. सिंगल स्टेज सी एम्प्लिफायर. ठीक आहे. याचं आपण कोणतं पहिलं बघणार आहे, सिम्युलेशन सॉफ्टवेअरवर, जे आपण पहिलं प्रॅक्टिकल घेतलं ते. ठीक आहे. ट्रान्झिस्टर कोणते कोणते यूज केलेले आहे हे तुमचं सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे. प्रोसेस दिलेली दिसतंय ना व्यवस्थित. कसं इनपुट ट्रान्झिस्टर कसं बिल्ड करायचं आहे, माउंट करायचं आहे, त्याच्यानंतर इतर कंपोनंट कसे हे करायचे, सिलेक्ट कर. माउंट करायचं आहे, हे सगळं इनबिल्ट त्या सॉफ्टवेअर मध्ये आहे. का ठीक आहे. हे सिम्युलेशन सॉफ्टवेअर वर आपण प्रॅक्टिकल बघतोय की माउंट कसं करता, याची सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची. कंपोनंट कसे आपण घ्यायचे सॉफ्टवेअर मध्ये. ठीक आहे. प्रोसेस सगळी व्यवस्थित बघा केअरफुली, कसे ड्रॉ करताय युजिंग सॉफ्टवेअरने. दिसते ना व्यवस्थित, स्क्रीन दिसते ना. येस मॅम. हे सिम्युलेशन सॉफ्टवेअरने आपण बघतोय. मैम फास्ट होते हा फास्ट होती है वीडियो. ठीक आहे. आउटपुटला आउटपुट कसं जॉईन करायचंय. आता आउटपुटला इनबिल्ट आहे सीआरओ आणि इनपुटला त्यांनी काय घेतलंय, मैम आवाज नहीं आते.
कंपाऊंड दिसतंय ना व्यवस्थित सगळं कसं रन करताय सिम्युलेशन. व्होल्टेज कसं करायचं, फ्रिक्वेन्सी हर्ट्स मध्ये दिलेली स्टार्टिंग हर्ट्स मध्ये पण आपण घेऊ शकतो. अँप्लिट्यूड पण, अँप्लिट्यूड मीन्स व्होल्टेज. आपल्याला मिली वोल्ट मध्ये घ्यायचं आहे का व्होल्टेज मध्ये घ्यायचं, हे सगळं त्या सॉफ्टवेअर मध्ये इनबिल्ट आहे. आणि त्याची वेव्ह फॉर्म रन करायच्या, सिम्युलेशन करायचं. आणि सिम्युलेशन झाल्यावर त्याची नेचर ऑफ वेव्ह फॉर्म कशी आहे हे दिलेलं आहे त्यांनी. ऑसिलोस्कोपची स्क्रीन दिसते आणि सेट करताय की वेव्ह फॉर्म, तुम्हाला नेचर ऑफ वेव्ह फॉर्म कसं दिसेल. ठीक आहे. व्हेरियस व्होल्टेज हे करता, व्हॅरी करताय, आणि त्यानुसार वेव्ह फॉर्म कसं दिसते, नेचर ऑफ वेव्ह फॉर्म. ठीक आहे. कळालं का तुम्हाला युजिंग सिम्युलेशन वर कसं आपण परफॉर्म केलं.